नमस्कार नागपूरकर, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की नागपूर महानगरपालिकेद्वारे रस्त्यांवर, पथदिव्यांवर जो खर्च झालाय, पण त्यातून सुद्धा काही रस्त्यांवर अजूनही अंधारच दिसतो. तर त्याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे, पण तरी सुद्धा काही भागांमध्ये अजूनही पथदिवे चालू नसताना आपल्याला दिसतात. तर शहरभर लागलेल्या या पथदिव्यांवरील वीज भरापोटी वर्षाला 32 कोटी रुपये महावितरणला द्यावे लागत आहेत, महानगरपालिकेला. पण तरी सुद्धा अनेक भागात पथदिवे बंद अवस्थेत आहेत. तर आपल्याला माहिती आहे की वर्धा रोडवर रात्रीला झगमगाट असतो. वीज बिलावर होणाऱ्या खर्चात बचत व्हावी यासाठी 2014 मध्ये शहरातील पथदिवे बदलवून 1,30,000 LED पथदिवे लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज शहरात 1,61,000 पथदिवे असून पथदिव्यांवर वर्षाला 32,29,27,000 रुपये खर्च होत आहेत. मात्र त्यानुसार आपल्याला पथदिवे अजूनही बंदच दिसत आहेत. आपल्याला माहिती आहे का, बरेचदा पथदिवे दिवसाही सुरू असल्याचे दिसून येते. त्याचा अनावश्यक भुर्दंड महापालिकेवर बसतो. पथदिवे सुरू आणि बंद करण्याच्या वेळाही नियमित नाहीत. कधी दिवसा 5 वाजताच पथदिवे सुरू होतात, तर सकाळी 7 पर्यंत पथदिवे सुरूच राहतात. या काळात पथदिव्यांचा उपयोग नसतो, त्यामुळे पथदिव्यांच्या वेळेवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. मनपा मुख्यालयाचे वीज बिल हे जवळपास 1 कोटी रुपयांच्या जवळ जाते, पण मुख्यालयात विजेची उधळपट्टी होताना दिसते. वातानुकूलित यंत्रणेचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतो. विभाग प्रमुख कार्यालयात हजर नसतानाही पंखे, दिवे सुरू असतात. त्याचप्रमाणे अनेकदा AC देखील सुरू असल्याचे आढळून आले आहे. कर्मचारी टेबलवर नसताना पंखे, कम्प्युटर सुरू असतात, त्यामुळे वीज बिलामध्ये प्रचंड वाढ होत आहे. तर मित्रांनो, हा असा मुद्दा आहे ज्यामध्ये आपण नक्कीच काहीतरी करू शकतो.